आले हिंगलाई देवीच्या दर्शनासाठी यायचं होतं, तर आज मी नवऱ्याला बोलले आणि नवरा लगेच घेऊन आला. हॅलो गाईज, मी सानिया. वेलकम टू माय ब्लॉग. खूप दिवस झाले हिंगलाई देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं, तर ते एकविरेच्या पालखीवरून आले आणि मी त्यांना बोलली की हिंगलाई देवीच्या दर्शनासाठी जायचं आहे. मग आम्ही रेडी झालो आणि हिंगलाई देवीच्या दर्शनासाठी निघलो. ट्रेनने जाणार होतो, तर तिकीट काढले पनवेल टू अंधेरी आणि आम्ही तिघे जाणार होतो, मी, माझा नवरा आणि दीर. आणि नंतर अंधेरीवरून आम्ही शेअरिंग केली वेसावे गावात जायला आणि मग 15 ते 20 मिनटात आम्ही वेसावे गावात पोहोचलो. वेसावे नाक्यावरून 5 मिनटात आम्ही हिंगलाई देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो आणि मग तिथून आम्ही दर्शन घेतला आणि दर्शन वगैरे घेऊन ते काका आम्हाला हिंगलाई देवीची माहिती सांगत होते व त्यांना आलेले अनुभव सांगत होते. कपडे लागते साड्या वगैरे येतात, नारळ फुलं काही वस्तूचं सर्व आम्ही पूर्ण त्यांच्याजवळ दिलं. पहिला आमच्याजवळ असायचं तर आम्ही त्यांना दिली, दागिने पण आमच्याजवळ होते ते पण दिले आहे. तर देवानी भरपूर केलेलं आहे आम्हाला. तुम्ही वचन दिलं तुम्ही याची सेवा करा, सर्व दुःख दूर नाही, आजारपण असो काही असो सर्व दूर करायचं. तुमची शक्ती आहे या देवीची, तर कुठलीही गोष्ट करू शकता. याचं उदाहरण एक छोटंसं दाखवतो तुम्हाला. माझं 3रं ॲक्सिडेंट झालं आहे. माझ्या घरामध्ये लोकांनी मला चाकू मारून, मी जेव्हा शाळेत शिकत होतो बोर्डिंगला 9वीला होतो, 8 वार पोटात केले, 11 बाहेर आला. हा पण एक वार आहे तो 8 चाकू मारून समुद्रात भेटले. तिथे सातबागला आहे, त्या समुद्रात बाहेर पडलं पाण्यामध्ये. माऊली एकच शब्द बोला, माऊली मी आता भेटणारच चाललो होतो तुला. माऊली मंदिर सोडून आले आणि मला किनाऱ्याला आला आणि आपोआप रात्रभर झालं का. जेव्हा ते मंदिर बांधलं गेले तेव्हा मी तुम्हाला सेवेसाठी पुस्तक म्हणून परत आणले आहे आणि ते अजून 70 वर्ष आता माझं 57 वय आहे, 57. अजून मला 70 वर्ष अजून जगायचं मी सेवेसाठी. काय घडवायचं ते तिलाच माहिती आहे, मला काय माहिती नाही. तर ती सांगितलं म्हणून मला माहिती. आणि ते देवी घेतल्यावर नंतर आमचं असते देवीने आम्ही सेवा करायला, देवीची सेवा केली. ते घरीच आमचं असायचं. असे 30 वर्ष झाली त्याला. इतकं भरभराट झालं का आमचे बंगले बिंगलेमध्ये सर्व गोष्टी झाल्या. वसव या गावामध्ये सगळ्यात मोठं श्रीमंत म्हणून मानलं जातं. पहिला टीव्ही या वसव गावचा पहिला टीव्ही आपल्या घरी 2.5 महिने इथे मंदिराजवळ ठेवला. त्याकडे पहिले जुनं मंदिर होतं. 2.5 महिने सगळ्या लोकांनी खूप पाहिजे, नंतर आम्ही घरी घेऊन गेलो. तिथे जायचं वॉटरवर त्याच्यात खाली सर्व लोक बघण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट मोठा असा टी व्ही आजूबाजूला आणले सर्व खुश व्हायचे. आणि काय त्याला ब्लॅक अँड व्हाईट तेव्हा नवीन मुंबईमध्ये टी व्ही चालू झाले. आणि पहिलं कसं पूजा असायचं पडद्यावर ठेवायचं सर्व. देवीने जो आशीर्वाद दिला असा इतका भरभराट झालं भरपूर एकदम. आणि तुम्हाला छोटीशी वाटणार मी 3रं ॲक्सिडेंट, माझी 5 ॲक्सिडेंट झाली मोठी होती. ते मी कशी जाते मी सांगतो. आपली आकडा त्याला पण शिंकलेला चाकू मारून मला समुद्रात घेतले, आकडे बाहेर पडली. 2.5 समुद्राची लिपी काढली पोटातून माझी आकडे आठवड्यात, तरी जिवंत आहे. ती शक्ती आहे, ती तुलना ना माझ्याजवळ माऊलीची ते. आणि कोणी तुम्ही फक्त येईल सर्वजण ते कोणी मनोभावाने सगळ्यांनी पात्रात केली ना सर्व काम होतं. आणि नाही झालं तर मी काय आहे की तुमच्या कामासाठी 1 पैसा सुद्धा मला द्यायचं झालं, तुझं करोडावर घेऊन घेतो. आणि काय झालं ना ही जागा मी तुम्ही वचन सर्वांचं तुम्ही अजून मला असं मोठं माझं काम करता सध्याने कल्याण करा माझ्याच म्हणून तुम्ही वापरू नका. आपल्याला नसवायचं असेल ते कोणी तुमचं देणार नाही. आणि कोणी घेतलं असेल तुमच्या तिथे या करून जे तुमचं तुम्हाला भेट, पण तुमचं असेल तर तुम्हाला तुमचं नसेल ना छोटे गोष्ट नाही होणार. दुसऱ्याचं माणसात ते नाही होणार. तुमचं जर दुसऱ्याने हे केलं असेल पण घेतलं असेल आपले काय आता भावांना भरपूर मागे होतात. माझ्या वाटतं
15 वर्ष इथं 20 वर्षापासून त्यांना मुलं इथं झाले इतकी गॅरंटी की देऊ शकत कोणा नोकरी नाही करणार कुठल्याही गोष्टी सगळ्या गोष्टी या माऊली करून दे माझ्या हातून सर्व गोष्टी झालेल्या आहेत नाही शब्द कुठलाच नाही कोणाला पुस्तक होतं कोणाला आत्मा येते होतात अंगामध्ये येतात काय काही लोक येतच नाही तर देवीच्या नावाने नाव सांगतात त्यांचा आत्मा असतो गेलेली आत्मा त्यांच्या बघा देवी सर्व करून देतो सर्व एकच येतो पैसा पण इथं सत्य बोलायचं खरं बोलायचं आणि देवीची प्रार्थना मनोभावाने करा सर्वांना गोष्टी सर्व पाहिजे ते मिळते काही नाही म्हणतात शब्द काहीच नाही तर मला दिलं म्हणून मी लोकांना सांगतो समुद्रातून मासे पकडायला जायचं जेव्हा मासे पकडायला जायचो तेव्हा बोटी सर्व बंद असायच्या गणपतीच्या पुढे आमचे भागे एकच लोक असायचे ना ते यायची गणपती नंतर एक महिना पुढे मी स्वतः वागायचो माझे बाबा पहिला वागायचे तर मी माझे बाबा डॉक्टर म्हणून शिकलेले होते तरी ते त्यांच्यामध्ये लागलेले डॉक्टरांना ससा दिलेला ऑपरेशन आपलं करत तरी आपण टाकून कोण झाले डॉक्टर नाही झाले पण शिक्षण डॉक्टरपर्यंत त्याचं झालं मग ते धंद्यामध्ये लागले धंद्याचे याच्यातून चांगलं झालं आणि या देवीने इतकं गजर केलेलं आहे दाभोळवरनं मी माझी बोटीची मासली आणत होतो दाभोळवरनं एकाला मंदनकडं लागतं आंबेडकर म्हणून कसं लागतं तिथं माझी ट्रॅक फेल झाली गाडी आणि गाडी उचलली तिथे येऊन चौकशी केली बोलते कोणी मूठ सोडली विराणी बोलली विराणी माझ्या त्याच्या मंदिराच्या बाजूला तिकडनं मूठ सोडली माझ्या गाडीवरून फिरली आणि माझी गाडी 300 फूट खाली गेली कधी जिवंत आहे आणि मला इथं टाकायला 25 टाके आले त्याला लोखंडाचा लागला गाडी चालू की गाडी खाली नाही गाडी गेली खाली गेली तिथं खाली जाऊन त्या माणसात सर्वांना काढलं सर्व लोकांना हात पी चपक गेला आणि तिकडे धरण बांधत होतं त्यामुळे धरणाचं काम चालू होतं ती पाण्याचं धरण झालं जवळजवळ 40 गावांनी वाचून खाली ते लोक सांगतात मग मला माहिती नाही मी दुसरं का माझं चांगलं झालं ते बाजारासाठी मासल्या येण्यासाठी गेलो तर तिथले लोक सांगायला लागले 40 गावांनी मासल्या इतकी माझं मासली 150 कोटी सर्वे होते 25 कोटी हल्ले होते तिकडे तर तुलना नाही चप्पल गाडीचं मोठा ट्रक होता चप्पल असं त्याला लागेल ते पाट्या टेकल्या म्हणून आम्ही पाट्या खाली गेल्या आणि खाली जमिनीवर त्या गाडीमध्ये होते इतकी मासली वरती लागली 40 गावांनी मासली खाली इतकी मासली माझ्या त्या टायमाला आणि ते आता त्या टायमाला ती मासली 40 लाखाची मासली आहे फक्त तुम्ही मनोभावाने प्रार्थना करा सर्व गोष्टी होतात आणि त्यांनी आम्हाला हिंगलाई देवीची माहिती सांगितली व त्यांना आलेले अनुभव सांगितले. वेसावे बंदरावर नंतर आम्ही वेसावे बंदरावर गेलो तर तिथली लोक बोलत होती एवढे लांब आले तर फिरूनच जा. मग आम्ही बंदरावर आलो, थोडे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढल्या आणि इथल्या आजी सुकी मच्छी सुकवत होत्या आणि तिथे खूप सुकी मच्छी सुकवायला होती, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही नंतर फोटो व्हिडिओ काढून मग घरी यायला निघालो.